वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अभंग तिसरा। त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ। सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय। अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरिसी भजे। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय। तर या तिसऱ्या अभंगात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिगुणात्मक माया कार्य जगत आसार म्हणजे मिथ्या असून त्याचा अधिष्ठान रूप जो परमात्मा तोच एक निर्गुण असा सार म्हणजे सत्य आहे। असा सारातेचा निश्चय होण्यास हरिनामाचा पाठ हे उत्तम साधन आहे। सगुण व निर्गुण हे दोन्ही धर्म गुणासापेक्ष असल्यामुळे मूळ परमात्मा दृष्टीने ते दोन्ही धर्म मिथ्या आहेत। एवढ्या करता अगुण म्हणजे शुद्ध जो श्रीहरी, त्या वाचून गुणकार्याकडे लक्ष घालणे व्यर्थ आहे। ज्या श्रीहरीपासून हे सर्व चराचरात्मक जगत उत्पन्न झाले, त्या अव्यक्त निराकार श्रीहरीकडे दृष्टी ठेवून भजन कर। माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, अनंत जन्मेच्या पुण्याईने माझ्या ध्यानी व मनी सर्वत्र रामकृष्णच भरला आहे। तर त्रिगुण आसार निर्गुणे सार, सारासार विचार हरिपाठ। सत्व रज तम या तीन गुणांचे बनलेले हे जग नाशवंत आहे आणि आसार आहे। या तीन गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण परब्रह्म तेच खरे सार आहे। कोणते सार आणि कोणते आसार हे ओळखणे म्हणजेच हरिपाठ आहे। सगुण निर्गुण गुणाच्या गुण, हरिविन मन व्यर्थ जाय। जो आकारात दिसतो तो सगुण आणि जो आकारा पलीकडे आहे तो निर्गुण, पण दोन्ही मध्ये हरीच भरलेला आहे। हरीला सोडून दुसरे मत किंवा विचार केले तर ते सर्व व्यर्थ जाते। अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरिसी भजे। जो डोळ्यांना दिसत नाही, ज्याला आकार नाही आणि ज्यापासूनच हे संपूर्ण चर अचर जग निर्माण झाले, त्या हरीलाच तू भज। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, अनंत जन्मोनी पुण्य होय। म्हणून माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानीमनी फक्त रामकृष्ण आहे आणि त्यामुळेच मला अनंत जन्मांचे पुण्य मिळाले आहे। रामकृष्ण हरी। पुन्हा भेटू चौथ्या अभंगात। तोपर्यंत रामकृष्ण हरी।